श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत हे केले जाते आणि आषाढ महिन्यामध्ये 14 जुलै म्हणजेच सोमवारी आली आहे संकष्टी चतुर्थी. प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जाणारा आहे. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. गणेश व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्टी चतुर्थी व्रत करणाऱ्या व्यक्तीला भगवान गणेश सर्व संकटातून बाहेर काढतात. संतती, विवाह, विद्यार्जन, करिअरमध्ये दोष असतील तर भगवान श्री गणेशाच्या कृपेने सर्व दोष दूर होतील. चातुर्मासातील येणारी ही पहिली संकष्टी अतिशय महत्त्वाची मानली जाते. या संकष्टीला 4 शुभयोग तयार होत आहेत. आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग, याशिवाय धनिष्ठ आणि शताभिष नक्षत्र आहेत. संकष्टी चतुर्थीचं व्रत माता आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता, त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट, विघ्न, दोष दूर करण्याकरता देखील करते. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडा पिडा, दोष दूर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार. तर ती कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायचे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम गणपते नमो लिहायला अजिबात विसरू नका. चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:11 पासून ते 4:42 असणार आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची. त्यानंतर आपल्याला स्नान करायचे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे, जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते. आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्या. मूर्ती असेल तर आपल्याला एका तामणामध्ये घ्यायचं आणि गणपती बाप्पांवर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृतने अभिषेक हा करायचा आहे. आता जेव्हा तुम्ही जलाभिषेक करणार आहे तेव्हा तुम्हाला जर गणपती अथर्व शीर्षम येत असेल तर 21 वेळा आपल्याला आवर्तन करायची आहे. आता तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम येत नसेल तर तुम्ही ओम गणपते नमः या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. आता गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा आपल्याला स्थानावर ठेवायचं. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. त्याचबरोबर त्यांना लाल जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं आणि आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जुडी ही अर्पण करायची आहे. ही जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची. असं केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही आपल्याला प्राप्त होत नाही. तसेच गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य दाखवा. तुम्ही मोदक बनवू शकता की अगदी तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे. दिवसभर आपल्याला व्रत हे ठेवायचं आणि संध्याकाळी आपल्याला म्हणजे जेव्हा चंद्र उदय होईल ते आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची. असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा, मनोकामना देखील पूर्ण होतात आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. जर तुम्ही चंद्राची पूजा नाही केली तर तुमचं व्रत हे पूर्ण मानलं जाणार नाही. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा. देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच करा किंवा तुम्ही जास्तीत जास्त दुपारी 12 वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकतात. 12 वाजल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती ही लागणार आहे. मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते. तसेच मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची आहे.
आता या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला तूप टाकायचं, पण काही कारणास्तव तुमच्याकडे नसेल गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळदही टाकायची आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं. त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर जो आपण दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे किंवा पांढरे तीळ सुद्धा टाकायचे आहेत. तीळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय, तसेच तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्याला एक मनी प्लांटचं पान सुद्धा घ्यायचं. जे पान आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचं, ते अखंड असावं, कुठे तुटलेलं फाटलेलं किंवा किडलेलं नसावं. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटचा संबंध शुक्र ग्रहाशी मानला जातो, जो शारीरिक सुख, जीवनातील प्रगती, प्रसिद्धी इत्यादीचा कारक आहे. घरामध्ये योग दिशेला मनी प्लांट असल्याने शुक्र देखील प्रसन्न होतो. वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की घरात मनी प्लांट ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्ती वाढते. मनी प्लांटचे रोप घराच्या आग्नेय दिशेला लावावे, कारण या दिशाचे स्वामी गणेश आणि शुक्र ग्रह आहेत. गणेश सर्व संकटे आणि अडथळे दूर करतात आणि शुक्र घरामध्ये धन, समृद्धी आणि सन्मान वाढवतो. तसेच घरात पैशाची कमतरता भासत नाही आणि सर्व अडथळेही दूर होतात. तसेच मनी प्लांटला माता लक्ष्मीचं प्रतीक देखील मानलं जातं आणि त्याची पूजाही केली जाते. आणि म्हणूनच आपल्या कुंडलीतील शुक्र बलवान करण्याकरता आणि आपल्यावर गणपती बाप्पांची अखंड कृपा होण्याकरता आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला या मनी प्लांटच्या पानाला ठेवायचं आणि त्यावर मुठभर हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची जी डाळ असते ती ठेवायची आहे. त्याचबरोबर त्या हरभऱ्याच्या डाळीवर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे. आता जो दिवा आपण तयार केलेला आणि या प्लेटमध्ये जे आपण मनी प्लांटचं पान आणि हरभऱ्याची डाळ ठेवलेली आहे, या दोन्ही वस्तू आपल्याला उचलायचं आणि आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे. आता आपल्याला देवघरामध्ये बसून काही सेवा ह्या करायची, तर आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं. जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणार आहेत तेव्हा आपल्या मुलांना सुद्धा आपल्या सोबत बसवायचं. त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ प्राप्त होणार आहे. एक वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. त्याचबरोबर आपल्याला 108 वेळा ओम गणपते नमः या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे. आता आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, वेदना आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थना ही करून घ्यायची आहे. आता जो दिवा आपण देवघरामध्ये ठेवला, त्याचबरोबर हरभऱ्याची डाळीची जी प्लेट आहे, त्या दोन्ही वस्तू आपल्याला देवघरातनं उचलायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर येऊन उभं राहायचं आहे. जेव्हा आपण बाहेरनं आत येतो तर जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला हा दिवा, त्याचबरोबर ही हरभऱ्याची जी डाळीची प्लेट आहे ती ठेवायची आहे. जेव्हा आपण तीळ टाकलेला दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दारिद्र्य, अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आणि जेव्हा आपण आपल्या घराच्या बाहेर मनी प्लांटच्या पानावर हरभऱ्याची डाळ आणि गूळ ठेवतो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आता जो दिवा प्रज्वलित केला त्याचबरोबर जी हरभऱ्याची डाळ आहे संपूर्ण दिवसभर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठेवायचं आणि संध्याकाळी 5 वाजल्यानंतर आपल्याला ही प्लेट ज्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि गूळ आहे ती घेऊन जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या गायीजवळ. तर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही गोसेवा करू शकतात की एखाद्या गोठ्यात जाऊ शकता, गोशाळेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिचे दोन्ही पायार पाणी अर्पण करा, तिची आरती करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला ही हरभऱ्याची डाळ गूळ जी आहे ते गायीला खायला द्यायचं. त्यानंतर आवर्जून आपल्याला गायीला थोडंसं पाणी सुद्धा प्यायला द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्या. प्रदक्षिणा मारताना निरंतर ओम गणपते नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आणि मग जर गाय स्पर्श करून देत असेल तर तिच्या पाठीवर हात फिरून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा. त्याचबरोबर जो दिवा आपण ठेवलेला तो शांत झाला की त्यानंतर आपल्याला
त्यामध्ये असणाऱ्या वाती त्या निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्यात आणि जो आहे दिवा स्वच्छ करून तुम्ही वापरू शकतो. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी सोबत गणपती बाप्पांची विशेष कृपा ही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा सर्व दारिद्र्य दोष नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.